पावसाळा सुरू झालेला आहे आणि एक वेगळं निसर्गरम्य असं वातावरण कोकणात सुरू झालेलं आहे. आता आपण रायगड जिल्ह्यामध्ये दरी डोंगरामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो एक वेगळं निसर्ग खुललेला आहे. आपण खोल दरीमध्ये पाहिलं तर जे ढग आहेत त्याचप्रमाणे पावसाचा आणि धबधब्यांचा या ठिकाणी आपल्याला एक वेगळा संगम आणि खेळ पाहायला मिळतो. या ठिकाणी जे रस्ते आहेत हे पूर्ण धुक्याने न्हाऊन गेलेले आहेत. धुक्या जसं येतं तसं रस्ते आणि डोंगर या ठिकाणी दिसायला लागतात आणि तशाच धुकं दाट झालं की पूर्ण रस्ते गायब जातात. हे जर का परिस्थिती पाहिली तर एक वेगळं निसर्गरम्य आणि स्वर्गीय सुख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता काही दिवसातच असाच पाऊस हा राहिला तर यानंतर या ठिकाणी पर्यटनाला वाढ लागेल. कोकणाची ओळख समुद्र किनारा म्हणून असली तरी देखील हे जे दरी डोंगरामधलं पावसाळी पर्यटन आहे ही देखील कोकणाची एक वेगळी ओळख आहे. आणि आता या ठिकाणी काही दिवसात एक पर्यटन होईल आणि एक वेगळं आनंद उत्सव या दरी डोंगरामध्ये देखील पाहायला मिळेल. आम्ही पंढरपूरवरून आलोय, बाईक वरती आलोय. हे वातावरण पाहण्यासाठी आम्ही बाईक वरती महाबळेश्वर, असंच महाबळेश्वर करून पुण्यामार्गे चाललोय आम्ही हा नजारा पाहण्यासाठी. आता हे ढग, धुके, हे वातावरण, बारीक पाऊस, दमट हे वातावरण हे मस्त आहे पाहण्यासाठी. हा घाट चढताना आम्ही धबधबा पाहिला. हे धुके, हे झाड, डोंगर मस्त होतं सगळं. खूप मस्त आहे इकडे. इकडे येणाऱ्या माणसांनी खास करून इकडे यावं वरंदा घाटला. सचिन कदम, साम टीव्ही, रायगड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.